everyone. Hello Sai ma'am. Hello Prasad sir. Hello everyone. I am Raut. Omkar Raut. Okay. Nice. So आपला मोटो एकच आहे, ट्राय but don't cry. आपला पक्ष फक्त पोरींवर लक्ष. बुलसाय एकदम. म्हणून फ्लर्टिंग सुरू ठेवावी. काही मुलींनी माझ्या फ्लर्टिंगला घाबरून मला ब्रो म्हणणं सुरू केलेलं आहे. बट लेट मी टेल यू, त्यांना म्हणू दे काही, आपला लक्ष बुलसायच आहे. सोशल मीडियाच्या मिस्ट्री मधनं मी एक केमिस्ट्री जुळवलेली आहे एका मुलीशी. प्रिया नाव आहे तिचं. थेट तिला घरी भेटायला चाललेलो आहे. तिची एक अट आहे, तिला घर जावई हवाय. आय डोंट माइंड बिंग अ घर जावई. आय डोंट माइंड. आय एम अ मॉडर्न मॅन. आय एम अ 21st सेंचुरी मॅन. मी खूप मोकळा आहे. हे विश्वाची माझे घर इन्क्लुडिंग माय सासूरवाडी. सो लेट्स मीट माय सासूरवाडी अमीरदा. ओके. नमस्कार. नमस्कार. मी ओंकार राऊत. ओंकार राऊत. हा. प्रियदर्शनी माझी मुलगी. तिने काही सांगितलं नाहीये का माझ्या? सॉरी सांगितलं. या ना. अहो ऐकलत का, पाहुणे आलेत या. अरे काका नमस्कार. काका नमस्कार. नमस्कार. पाहुणे प्रवासाचं स्वागत आहे. नमस्कार. फ्लॅट क्रमांक 2 वर आलेला पाहुणे प्रवाशांनी सोफ्यावर बसून मार्गात सोडायचंय. हळू गाडी आत्ताच फलाटावर लागली. हळू जरा, गाडीचं इंजिन थोडं थंड होऊ दे. हळू. नमस्कार पाहुणे प्रवासी. नमस्कार. नमस्कार. फ्लॅट क्रमांक 2 वर आलेल्या पाहुण्यांनी सोफ्यावर बसून मार्गात सोडायचंय. बसून घ्या. लवकर बसून घ्यायचंय. येऊ द्या गाडी इकडं. येऊ द्या. बसून घ्या. चला पाहुणे प्रवासी मार्गात झालेले. पोरगी नंबर 1 तयार आहे का? पोरगी नंबर 1 तयार असेल तर लवकरात लवकर पाहुण्यांना बघायला बाहेर यायचं. पोरगी नंबर 1 ऑनलाईन किचन पोर्टर. फव्वे आणि चहा तयार असेल तर लवकरात लवकर घेऊन या. चला मार्गस्थ व्हा. तुमचं काय नाही, तुम्ही पाहुणे. नमस्कार पाहुणे प्रवासी. नमस्कार. ईशाय काय ऑनलाईन किचन पोर्टर. समोर कंट्रोलर बसलाय. थोडी लाज असू द्या. नाही कंट्रोलर तुमचं नाव आहे पण थोडं लक्षात असू द्या. पोर्टर हो. तुम्ही मार्गस्थ व्हा. नाही काका, मला एक प्रश्न मला विचारायचं होतं. बोला. हे असं का बोलताय? अहो ते एसटी कंट्रोलर आहेत ना, म्हणून त्यांना आता तशीच बोलायची सवय लागली आहे. 24 तास. 24. तुम्ही नको टेन्शन घेऊ. तुम्ही नॉर्मलच बोला त्यांच्याशी. मी नॉर्मलच बोलते. थोडं ऑकवर्ड होतंय, म्हणजे मला कळत नाही मी काय आणि कसं. तुम्ही बोला, ते बोलत राहतील. मग मध्ये अंदाजाने बोलायचं. तुम्ही बोला ट्राय करा. बर. एसटी कंट्रोल लक्ष द्या. एसटी कंट्रोल जुळतंय. पाहुणे प्रवाशांना जुळतंय. नाही सॉरी, मी खेचत नव्हतो. मी चुकून आलं ते माझ्याकडून. तुम्हाला म्हटलं ना, तुम्ही नॉर्मल बोला. सॉरी. ऍक्च्युअली काय आहे ना, असं होतं ते. ऐकलं, आम्ही हनीमूनला गेलो होतो ना, माझं पण तसंच झालं. अच्छा हो का? त्यांनी हनीमूनला माझी काहीतरी खोडी काढली. मी पण ईशा लाजले असंच बोलले. ऑनलाईन किचन पोर्टर जास्त होते जरा. तुमचं काम झालं असेल तर लवकरात लवकर जावा. फव्वे घेऊन या. लवकरात लवकर मार्गस्थ व्हा. नाही काका नमस्कार. पाहुणे प्रवासी नमस्कार. बोला काय घेणार? थंडा कोल्ड ड्रिंक, पाणी बोट, वडापाव, रस्सा. बोला काय घेणार? बोला काय घेणार? आले पाक. मैं बताता है, मैं आपको मैं पूछ के बताता है. लवकर सांगा. पाहुणे प्रवासी सांगून घ्यायचं लवकर.
खतरनाक आहे. काही खतरनाक नाहीये. बोला पाहुणे प्रवासी काय करणार बोला. वडापाव रस आले पाक. हळू ते का? मैं पूछ के सांगताय तुम्ही. तुम्ही हिंदी कशाला बोलताय? नाही मराठीत बोला, नॉर्मल बोला. नाही ते विकायला येतात तेव्हा असंच निघतं ना. मी सांगतो तेच 24 तास कानांवर आवाज पडत असतात ना, त्यांना आता तशीच सवय झाली आहे. नाही, हरकत नाही. नमस्कार नमस्कार. नमस्कार तर नमस्कार. प्रियाला बोलो. प्रियाला. प्रिया 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 पोरगी नंबर 1. प्रिया अगं ये बाय प्रिया. पोरगी नंबर 1 आलेली आहे. पोरगी नंबर 1 आलेली आहे. पोरगी नंबर 1 नॉन स्टॉप आहे, लक्षात ठेवा. नीट बघून घ्या. पोरगी नंबर एकदा निघाली की कुठेच थांबत नाही. पोरगी नंबर 1. हो कळलं. बघण्याचा बघून घ्या. हा बघण्याचा कार्यक्रम डेपो मध्ये सुरू आहे असं वाटतं. छान आहे. हाय. नमस्कार जेंटलमन, माने हाऊसमध्ये तुमचं स्वागत आहे. बाहेरचं तापमान 32 डिग्री आणि आमचं घर 3ऱ्या मजल्यावर म्हणजे समुद्र सपाटीपासून 40 फूट उंचीवरती आहे. या घराला 2 मुख्य दरवाजे आहेत, एक समोरच्या बाजूला एक मागच्या बाजूला. आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही खिडकीतनं एक्झिट करू शकता. तुमच्या सीट खाली काही पंचेस ठेवलेले आहेत. स्किटच्या आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही ते वापरू शकता. आशा करते हे पोहे खाऊन तुमचा प्रवास सुखकर होईल. धन्यवाद. एअर होस्टेस आहे म्हणून असं बोल. हो अय्यो, म्हणजे तुमचं बोलणं नव्हतं झालं का आधी? बोलणं झालं होतं आमचं, पण चॅटवर झालं होतं. चॅटवर शब्द दिसतात, ऐकू येत नाही. त्यामुळे व्हिडिओ कॉल केला होता मी खरं तर, पण तेव्हा डोळ्यांनाच एवढं काम होतं की कानांना काही ऐकू येत नाही. टिंग टिंग. अटेन्शन पॅसेंजर्स, कृपया खाजगी बातमी बाहेर काढू नका. येस 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 येस. नाही काढणार. वडील असे, मुलगी अशी घरात म्हणजे डेपो आहे का काय आहे, एअरपोर्ट आहे कळत नाही. नाही हो, सवय होते हो सगळ्यांना. आता मला नाही का सवय झाली. इतकी वर्ष संसार केला मी. याच फलाटावर 3 फ्लाईट उडाली माझी. फ्लाईट उडायला म्हणजे 3 मुलं झाली मला. 2 विमानं, 1 हेलिकॉप्टर. एक हेलिकॉप्टर. माझा मुलगा हो फिरत फरफर करत असतो ना. अच्छा. पॅसेंजर्सना रिक्वेस्ट आहे त्यांनी आपापली माहिती माझ्या आई बाबांना द्यावी. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव ओंकार राऊत आहे. तुम्ही नॉर्मल बोला. सॉरी प्रिया, ते होत आहे. लक्ष द्या एसटी कंडक्टर, लक्ष द्या. माझं नाव ओंकार राऊत. मी असं काम होतोय. बापरे, करोनापेक्षा कंटेजियस डिसीज आहे. नाही, माझं नाव ओंकार राऊत आहे. मी BSc इन केमिस्ट्री आहे. बरोबर. हे बघा, पाहुणे प्रवाशाने अजिबात लाजायचं नाहीये. नाही. जे काय मनात असेल ते बोलून टाकायचंय. आणि पाहुणे प्रवाशांना माझी एक सूचना आहे, जर का होणाऱ्या बायकोवर काय बोलायचं असेल खाजगीमध्ये तर फलाट क्रमांक 5च्या मागे जाऊन गपचूप बोलून घ्यायचे. गोंधळ करायचं नाही अजिबात. कोणाला काय कळलं नाही पाहिजे. इकडच्या कानाला खबर तिकडच्या कानाला नाही गेली पाहिजे. लवकर 5 नंबर फलाच्या मागे लवकर जा, बोलून घ्या. चला एवढ्या आवाजात काय खाजगी बोलणार, आता राहू दे. इथेच बोलून घेऊ आपण. बरं असू द्या, मीच बोलून टाकतो आता. हे बघा, ही आमची मुलगी MH12. तुमचं काय बोला. 12ची मुलगी. नाही हो, 12 म्हणजे MH12 डिसेंबर महिना ना, तेव्हा तिचं. अच्छा, असं आहे. डिसेंबर जन्म. तुमचा कोणत्या महिन्यात जन्म? माझा जानेवारी म्हणजे एक MH01चा जन्म. MH01चा जन्म. चालते. पण एक प्रश्न पडलेला आहे आम्हाला. मला सांगा, गाडी विना चालक विना मालक कशी काय इकडे आलेली आहे? हा, फलाटावर आलेली गाडी इथं कशी काय आली विना चालक विना मालक? काय ऑन ड्युटी ड्रायव्हर, ऑन ड्युटी कंडक्टर कुठे राहिलेले आहेत? काय बोलताय ते? ऑन ड्युटी कंडक्टर म्हणजे पप्पा, ऑन ड्युटी ड्रायव्हर म्हणजे आई कुठे आहे असं विचारतायत. अरे पण आई ड्रायव्हर आणि कंडक्टर पप्पा असं का? आता ड्रायव्हर म्हणजे चालक ना, आई घर चालवते म्हणून ड्रायव्हर. बाबा असे टिंग करून सगळं नियंत्रण करतात, पैसे गोळा करतात म्हणून कंडक्टर. छान लॉजिक आहे. थँक्यू. आहेत माझे आई बाबा आहेत, पण ते गावी असतात म्हणून. कुठल्या रे बोला. हा,
कुठल्या डेपोला? डेपो नाही हो, चिपळूणला घर आहे आमचं मोठं. अच्छा, बरं महत्वाचा विषय काय? प्रवास, हनीमून वया लग्न असाच झाला पाहिजे. मध्येच बायपास मारू नका. काय अर्थ आहे याचा? नाही, याचा अर्थ आता मी कसं समजावू तुम्हाला? मी नाही समजवू शकत याचा अर्थ. टिंग टिंग. पॅसेंजर्सने कृपया चॅट सटवावे. धन्यवाद. अरे वा, ओके ओके. बरं जाऊ द्या, मला सांगा गाडी कुठल्या मार्गाने घेऊन जायची? म्हणजे जुन्या मार्गाने न्यायची का नवी मार्गानं? काय सांगते मी. म्हणजे पारंपरिक पद्धतीने लग्न करायचंय की रजिस्टर अरे पद्धतीने? मग असं बोला ना तुम्ही. हे किती कठीण आहे प्रिया, हे किती कठीण आहे. असं नाही बोलता येणार आहे मला. टिंग टिंग. पॅसेंजर्सने पॅनिक होऊ नये. कृपया पाणी पिऊन घ्यावं, त्याने कदाचित बरं वाटेल. धन्यवाद. त्याच्यात उडी मारून मला बरं वाटेल. बस जरा. बंड्या आलेला आहे. बंड्या, हे बघ तू यायला उशीर केला तेव्हा मिळेल तर फलाटावर गाडी पार्क करून घे. चल येऊ दे अजून. वाद चला गाडी मार्गच करा. हे कोण आहे? माझं हेलिकॉप्टर. मुलगा. हॅलो हाय. नमस्कार, हाय, हॅलो. मी तुमचा लाडका मॅथ्यूज स्वागत करतो जंगल सफारी मध्ये. आणि हा माझा मित्र जॉर्ज. हाय हाय हाय, मी पण तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो जंगल सफारी मध्ये. ॲनिमल चॅनलवर काम करतो म्हणून असं बोलतो. तुम्हाला कळायला लागलं, प्राण्यांच्या चॅनलचं डबिंग करतो तो. येस. नमस्कार जॉर्ज. हा बोल. जॉर्ज, तुला कळतंय का? आपल्या समोर एक नर बसलेला आहे. हो, हा मला नर बोलतोय. मग नाही आहेत का तुम्ही? नाही आहे, मी नर आहे, पण ही कुठली भाषा आहे? कसं वाटतं ते? जॉर्ज, ज्याप्रमाणे प्रणयासाठी उत्सुकलेला नर कसा तांबूस पडतो. येस मला कळतंय ते. ए गप्रे, प्रणय आणि तांबूस काय पडतोय? प्रणय हे दिसतंय माझ्या चेहऱ्यावर. जॉर्ज, नराच्या नाकातले केस फुटफुटतायत. जॉर्ज, नराचे कान ताड झालेत का? मॅथ्यूस, मला असं वाटतंय तो आक्रमक होतोय. नाही जॉर्ज, प्रणयासाठी उत्सुकले नर कधीच आक्रमक होत नाहीत. ऍक्च्युली ते पुचाट असतात. ओ, आय लाईक दॅट पुचाट. गप्प बस रे. पुचाट मी पुचाट आहे का? काय बोलतोय हा? नाही. टिंग टिंग. पॅसेंजर्सच्या कानांना थोडासा टर्ब्युलन्स एक्सपिरियन्स होऊ शकतो. काळजी करू नका, लँडिंग आपलं स्मूथच होणार आहे. धन्यवाद. नक्की का? काय बोलतायत काका? पाहुणे प्रवासी, मला सांगा तुमचे किती नातेवाईक येणार फलाटावर? फलाटावर कशाला येते ते नंतर बोलूया सगळं आपण, नातेवाईक वगैरे. बरं कुठल्या डेपोला लग्न घ्यायचं? जवळचा डेपो सांगा. म्हणजे कसं आहे, आमचे नातेवाईक तुमचे नातेवाईक एकाच डेपोला येणार. डेपो आम्ही 2 दिवस आधी घेऊन ठेवणार आहे. डेपोची सजावट करणार, हार फुलं लावणार, तुम्हाला सांगतो नारळाची पानं लावणार. धूमधडाका होणार एकदम. मला सांगा कुठल्या डेपोला घ्यायचं लग्न? अरे काय डेपो चाललंय? लग्न जुळवायला आलोय का गाडी पार्क करायला आलो? मी मला सांगा. काहीतरी आपलं तुमचं चालू आहे. मगाच बसतोय हे म्हणा, पाहुणे भाजी मार्गसभा. आपत्कालीन स्थितीमध्ये कॉमेडीचे पंच वापरा. ओ जोर, तुला काय वाटतं? मला वाटतंय बे, तू एवढंच चालू आहे फक्त इथे. काय चाललंय हे? एक मला गाडी समजतो, एक मला पॅसेंजर समजतोय. ह्यानी माझा ॲनिमल करून टाकलाय. तुम्ही मला काय समजताय देवाला माहिती. मी तुम्हाला घर जावे समजते. घर जावई कसं काय बनवू इथे? केवढी लोक काय बोलतात, मी कसं बोलणार आहे यांच्या? टिंग टिंग. पॅसेंजरला होणाऱ्या त्रासासाठी दिलगिरी व्यक्त करते. आय एम व्हेरी सॉरी. तुझी दिलगिरी तुझ्या दिलात ठेव. गप्पा बस. अय्या. पाहुणे प्रवासी, काय प्रवासी पाहुणे प्रवासी वैतागायचं नाहीये. पोरगी नंबर 1 तर तुम्हाला पाहिजे असेल तर पाहुणे प्रवाशांनी वैतागायचं नाही, लक्षात ठेवा. अरे काय चाललंय इथे कळत नाहीये. जंगलाच्या डेपो मधनं माझी एसटी टेकऑफ घेते असं वाटतंय आता मला. तुम्ही हळू बोला. तुम्ही कसं काय सहन करताय मला माहित नाही. हे सगळं शांतच बसत नाही ते लोक. नाही ते बसतात शांत. मी संध्याकाळी बोलायला लागले ना की ते शांत बसतात. तुम्ही संध्याकाळी कशाला बोलता? माझी संध्याकाळी ड्युटी असते ना. काय काम करता तुम्ही? मी फॅशन स्ट्रीटवर कपडे विकते. किती वाजले? अय्या 7. अय्या माझी ड्युटी सुरू झाली. ए लूटले अरे सांग ना काहीतरी. ऐका हो, घ्या हो, पाहुणे प्रवासी.